दाखवायचं का उडून? व्हिडिओ चालू होते का? जय श्री कृष्ण सर्वांना. रेवती ताई हा आल्या जय ताई. हा, बाकीचे आले सर्वांना. आले ताई. हो हो हो. मी सर्वांना म्यूट करून तुम्हाला अनम्यूट करते परत एकदा. हा कोणता श्लोक आहे ते सांगा. खाली रेवती ताई. हा हा मी हा आहे. हा झाले, हो, जॉईन झाले मी. एक मिनिट हा. हा कोणता श्लोक आहे ते सांगायचं आहे आधी त्यांना. एकदा तुम्ही सांगू शकाल का? हा हा मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो. चौथ्यापासून. चौथा श्लोक आहे. हा. 11वा अध्यायात, हे अध्यायातला चौथा श्लोक आहे ताई. हो हो. आणि ओवीची हं. संख्या सांगा तिथून पुढे. हा 50, ओवीची 51 पासून. संख्या 88 पासून पुढे, म्हणजे 89 पासून मी म्हणणार, म्हणजे आता सुरू करणार. बरं. हा म्हणू, मग प्रार्थना म्हणू आधी. होत. अमृतानुसंदधामि भगवद् गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्र नेत्र। येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सुरू करू ताई? होत आहे. हो ताई हो हो हो. श्लोक म्हणून मग सुरू करू ना. हा हो, आधी श्लोक. मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्। भावार्थ, हे प्रभू, जर मला आपले ते रूप पाहता येईल असे आपल्याला वाटत असेल तर हे योगेश्वरा, त्या अविनाशी स्वरूपाचे मला दर्शन घडवा। परी आणिक एक येत सांगी तुझ विश्वरूपा ते देखावया लागी। पै योग्यता माझ्या अंगी असे की नाही। परंतु हे शांगधरा, आणखीन एक मला अशी शंका आहे की तुमचे विश्वरूप पाहण्याची माझ्या अंगात योग्यता आहे की नाही। हे आपले आपण मी नेने ते का नेनसी जरी देव म्हणे तरी सरोगू काय जाणे निदान रोगाचे। हे माझे मला काही समजत नाही व ते का समजत नाही म्हणून म्हणाल
तर हे पहा, रोग्याला आपल्या रोगाचे निदान समजते का? आणि जी आरतीचेनी पडी भरे, आरतू आपुली ठाकी पै विसरे, जैसा तानेला म्हणेन पुरे समुद्र मज. आणखीन महाराज, इच्छेची आसक्ती प्रबळ असल्यामुळे इच्छा करणारा मनुष्य जशी आपली योग्यता विसरतो, किंवा ज्यास तहान लागली आहे त्यास जसे समुद्र ही आपली तहान भागविण्यास पुरा पडणार नाही असे वाटते, ऐशा सडा सचाडपणाची भुली, न सांभाळवे समस्या आपुली, या लागी योग्यता जेवी माऊली बालकाची राणी. तशाच प्रबल इच्छेने मला भूल पडली असल्यामुळे माझी इच्छा मला आवरून ठेवत नाही. याकरिता आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाची योग्यता जाणून त्याची इच्छा पुरी करते, तया परी श्री जनार्दना विचारी जो माझी संभावना, मग विश्वरूप दर्शना उपक्रम कीजे. त्याप्रमाणे हे जनार्दना, माझ्या अधिकाराचा विचार करून मग मग तुम्ही आपले विश्वरूप दाखवण्यास आरंभ करा. तरी ऐसी ते कृपा करा, एरवी नव्हे हे मना अवधारा, वाया पंचमालापे बधिरा सुख केउते देणे. माझा अधिकार असेल तर ही कृपा करा, एरवी असे पहा की माझा अधिकार नसेल तर नाही म्हणून सांगा. अहो, पंचम स्वरातील उत्तम गाणे ऐकून भैऱ्याला कसे सुख होणार? एरवी ऐकले बाप्यांचे तृषे, मेघ जगा पुरते काय न वर्षे, परी जहाली ही वृष्टी उपके, जरी खडकी होय. बाकी मेघ हा एकट्या चातकांकरताच वर्षाव करतो, जगाकरता करत नाही असे नाही, परंतु तोच पाऊस खडकावर पडला तर व्यर्थ जातो. चकोरा चंद्रामृत फावले, एरा आन वाहुनी काय वारिले, परी डोळ्यांविन पाहले वाया जाय. चंद्रप्रकाशापासून चकोरालाच अमृत प्राप्त होते आणि दुसऱ्याला शपथ का घातली आहे, पण म्हणजे प्राशन करण्यात चकोराप्रमाणे इतरांना माहीत नसल्यामुळे त्यांना ज्याप्रमाणे त्याचा काही उपयोग होत नाही, त्याप्रमाणे दृष्टीशिवाय प्रकाश व्यर्थ आहे. म्हणून विश्वरूप तू सहसा, दाविसी कीर हा भरवसा, का जय कडाडा आणि गहिंसा माझी नित्य नवातुकी. म्हणून तुम्ही बहुत करून मला विश्वरूप दाखवाल असा माझा पूर्ण भरवसा आहे, कारण भयंकर अथवा सुंदर रूप दाखविण्याची आपली अलौकिक शक्ती आहे. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान म्हणसी पात्र, पै कैवल्य ऐसे पवित्र, जे वैरियांनी दिधले. कारण तुमचे औदार्य स्वतंत्र आहे व तुमच्या मनात एखादी गोष्ट देण्याचे आले असता पात्र किंवा अपात्र हा भेद तुम्ही मानित नाही. असे पहा, मोक्षासारखे पवित्र ठिकाण तुम्ही आपल्या शत्रूसही दिले आहे. मोक्षू दुराराध्यू कीर होय, परी तोही आराधी तुझे पाय, मनोनी धाडिसी तेथ जाय पायी पूजैसा. खरोखर मोक्ष जरी दुष्प्राप्य आहे तरी तोही तुमच्या पायांची सेवा करीतो, म्हणून तुम्ही त्यास जिकडे जाण्याची आज्ञा कराल तिकडे तो जाऊन चाकराप्रमाणे तुमची आज्ञा पाळतो. तुवा सनकादिकांचे निमाने, सायुज्जी सौरसू दिधला पूतने, जे विषयाचे सनपाने मारू आली. आपल्या स्तनात विष घालून तुम्हाला मारण्याच्या हेतूने स्तनपान देण्याकरिता पुतना राक्षसी आली होती. तिलाही तुम्ही सनकादिकांच्या बरोबरीने सायुज्य मुक्ती दिली. हा गा राजसूय यगाच्या सभापती, देखता त्रिभुवनांची मांदी,
कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्ते जिलासी. महाराज महाराज धर्मराजाच्या राजसूय यज्ञात त्रिभुवनातील देव ऋषी व राजे जमले असता त्या ठिकाणी ज्याने आपणास दुर्वाक्य बोलून आपला अपमान केला, ऐशिया अपराधिया शिशुपाळा, आपण आपण पेठावो दिथला गोपाळा, आणि उत्तान चरणाची बाळा काय ध्रुवपदी चाड. त्या महत्पराधी शिशुपालालाही तुम्ही स्वरूपता मुक्ती दिली. आणखी गोपाल कृष्णा उत्तानपाद राजाचा मुलगा जो ध्रुव, त्याची आढळपदी बसण्याची योग्यता होती काय? तो वना आला याची लागी, जैसे बैसावे पितयाच्या उत्संगी, की तो चंद्र सूर्यादिकां परीस जगी श्लाघू केला. बापाचे मांडीवर बसावयास मिळावे एवढ्याकरिता तो वनात आला होता, पण त्याला तुम्ही चंद्र सूर्यादिकांपेक्षाही श्रेष्ठ स्थानी नेऊन बसविले. ऐसा वनवासिया सकळा देता एकची तू धसाळा, पुत्रा आळविता अजामिळा आपणपणे देसी. याप्रमाणे दुःखितांना उदारपणे देणारे तुम्हीच हे पहा. अजामिळाने मृत्यूसमयी पुत्र मिशाने नारायण नामाचा उच्चार केल्यामुळे त्याला मुक्ती दिली. जेने उरी हनितलासी पांपरा, तयांचा चरणू वाहासी दातारा, अजूनी वैर्यांची कलेवरा विसंबसीना. प्रभू, ज्या भृग ऋषीने तुमच्या हृदयावर लात मारली होती, त्याचे श्रीवात्सलांचन चिन्ह तुम्ही आपल्या हृदयावर भूषण मानून बाळगले आहे. तुमचा वैरी जो शंखासूर, त्याचे शरीर तुम्ही हातात धारण केले आहे. ऐसा अपकार या तुझा उपकारू, तू अपात्रीही परी उदारू. हे दान म्हणून दारवंते करू झालासी बळीचा. याप्रमाणे अपकार करणारावरही तुम्ही उपकार करिता आणि अपात्र मनुष्यास तुम्ही औदार्याने दान करिता. बळीपाशी आपण दान मागावयास जाऊन त्याचे द्वारपाल झाला. तू ते आराधिना आयके, होती पुसा बोलवीत कौतुके. तिये वैकुंठी तुवा गणिके सूरवाडू केला. तुमची आराधना न करिता व तुमचे गुणानुवाद न ऐकता राघुला तुमच्या नावाने हाक मारित असता गणिकेला तुम्ही वैकुंठ सुखाची प्राप्ती करून दिली. ऐसी पाहुण्या वायाणी मिशे, आपण पे देऊ लागली वाणी वसे. तो तुका अनारिसे मजलागी करिसी. अशा क्षुल्लक कारणानेही अकस्मात तुम्ही स्वस्वरूप प्राप्त करून देणारे ते तुम्ही मला वेगळी प्राप्ती कशी करून द्याल? तिये कामधेनूचे पाडे काय भुकेले थाती. अहो दुभत्यांच्या अधिकपणाने जी कामधेनू जगाचे संकट निवारण करते, तिची वासरे उपाशी राहतील काय? म्हणून जिया जे विनविले काही, ते देवन दाखविती हे कीर नाही. परी देखावया लागी देई पात्रता मज. म्हणून मी ज्याबद्दल विनंती केली आहे ते विश्वरूप देव मला दाखवणार नाहीत असे कधीही होणार नाही, परंतु ते पाहण्याची मला योग्यता द्या. तुझे विश्वरूप आकळे, ऐसे जरी जानसी माझे डोळे, तरी आरतीचे डोहळे पूर्वी देवा. तुमचे विश्वरूप माझ्या डोळ्यांनी पाहावेल अशी जर तुमची खात्री असेल तर देवा माझे विश्वरूप पाहण्याचे डोहाळे पुरवा. ऐसे ठाये ठाऊ विनंती, जव करू सरला सुभद्रापती. तव तया षडगुण चक्रवर्ती सहावेची नाम. अशी अर्जुन विनंती करतो न करतो इतक्याच षडगुणेश्वरांचा राजा जो श्रीकृष्ण, त्याला ती सहन झाली नाही. का सहन होईना म्हणाल?
तर अर्जुन हा वर्षाकाळाप्रमाणे व श्रीकृष्ण वर्षाकाळी उत्पन्न होणाऱ्या कृपामृतयुक्त मेघाप्रमाणे दिसून आले, अथवा अर्जुन हा वसंत ऋतू व त्यात कृष्ण हे मंजू शब्द करणारे कोकिळ असे भासले. तो कृप पियुष सजळू आणि येरू जवळा आला वर्षा काळू, नाना श्रीकृष्ण कोकिलू अर्जुन वसंतू. अर्जुन हा वर्षा काळाप्रमाणे व श्रीकृष्ण वर्षाकाळी उत्पन्न होणाऱ्या कृपामृतयुक्त मेघाप्रमाणे दिसू लागले, अथवा अर्जुन हा वसंत ऋतू व त्यात कृष्ण हे मंजू शब्द करणारे कोकिळ असे भासले. ना तरी चंद्रबिंब वाटोळे देखोनी क्षीरसागर उत्तंबळे, साधुने ही वरी प्रेम बळे उल्लसी तू जाहला. किंवा पूर्ण चंद्रबिंब पाहून ज्याप्रमाणे क्षीरसागराला भरती येते, त्याप्रमाणे त्या समुद्राच्या दुपटीपेक्षाही अधिक प्रेमाने श्रीकृष्ण उचंबळले. मग तिये प्रसन्नते छेनी आटोपे, गाजोनी म्हणितले सकृपे, पार्था देख देख अमुपे स्वरूपे माझी. मग कृपावंत श्रीकृष्ण प्रसन्नपणाच्या भरात मोठ्याने म्हणाले, पार्था, माझी अगणित रूपे पहा. एक विश्वरूप देखावे, ऐसा मनोरथू केला पांडवे, की विश्वरूपमय आघवे करुणी घातले. अर्जुनाच्या मनात देवाचे एक विश्वरूप पाहावे असा हेतू होता, परंतु श्रीकृष्णाने सर्व जग विश्वरूप आहे असे दाखविले. बाप उदार देवो अपरिमितू, याचक स्वेच्छा सदोदितू, असे सहसवरी देतू सर्वस्व आपुले. धन्य आहे प्रभूंचे औदार्य, ते अपरिमित असल्यामुळे मागणाऱ्याच्या इच्छेच्या हजारो पट आपले रूप ते नेहमी देतात. अहो शेषाचेही डोळे चोरिले, वेद जया लागी झकविले, लक्ष्मी येही राहविले जिम्हारजे. अहो जे आपले गुह्य असे विश्वरूप शेषाच्या 2000 डोळ्यांसही दाखविले नाही, वेदांनाही ज्याच्याविषयी फसविले व लक्ष्मी पासूनही जे गुप्त ठेवले ते आता प्रकटुनी अनेकदा करी विश्वरूप दर्शनाचा धांदा, बाप भाग्या अगाधा पार्थाच्या. ते विश्वरूप आता अनेक प्रकारे प्रकट करून प्रभू दाखवित आहेत. धन्य भाग्य त्या अर्जुनाचे, जो जागता स्वप्नावस्थे जाये, तो जेवी स्वप्नीचे आघवे होय, तेवी अनंत ब्रह्मकटाह आहे आपणची जाहला. कोणी एकदा जागृत अवस्थेतून स्वप्नावस्थेत गेल्यावर ज्याप्रमाणे स्वप्नात दृष्टीस पडणारे सर्व पदार्थ आपणच बनतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण आपणच ब्रह्मांड झाले. तो सहसा मुद्रा सोडिली ते सहसा मुद्रा सोडिली आणि स्थूलदृष्टीची जवनिका फेडिली, किंबहुना उघडिली योगरिद्धी. प्रभूंनी श्रीकृष्ण रूप सोडून ज्या अज्ञान दृष्टीच्या पडद्याने ते लोकास मनुष्य रूप भासत होते, तो पडदा काढून घेऊन आपले सर्व योग बल प्रकट केले. परी हा हे देखेल की नाही, ऐसी सेची न करी काही, एकसरा म्हणतसे पाही स्नेहातुर. परंतु अर्जुनाच्याने हे रूप पाहावे किंवा नाही याची आठवण सुद्धा नाहीशी होऊन प्रेमभरात एकदम माझे रूप पहा असे म्हणू लागले. श्री भगवान वाच, पश्य मे पार्थ रूपाणि शतशोथ सहस्रशः, नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च. भावार्थ,
श्री भगवान म्हणाले, हे पार्था, आता तू माझी शेकडो हजारो नाना प्रकारची, नाना रंगाची आणि नाना आकारांची अलौकिक रूपे पहा. अर्जुना अर्जुना तुवा एकदा वा म्हणितले आणि तेची दाऊ तरी काय. अर्जुना तू माझे एकच विश्वरूप दाखव असे म्हटलेस आणि ते एकच तुला दाखविले तर त्यात नवल ते काय. परंतु आता माझ्या स्वरूपातच सर्व जग भरले आहे असे पहा. एके एके स्थूळे, एके ऱ्हस्वे, एके विशाळे, पृथुतरे सरळे अप्रांते एके. माझी रूपे कशी आहेत म्हणशील तर ती पहा. काही रोड बास करू. नाही चालू राहू देते. असू द्या. हो. हा, माझी रूपे कशी आहेत म्हणशील तर ती पहा. काही रोडकी, काही लठ्ठ, काही ठेंगणी, काही उंच, काही जाड, काही सडपातळ आणि काही अमर्याद. एके अनावरे प्रांजळे, सव्यापारे, एके निश्चळे, उदासीने स्नेहाळे तीव्रे एके. काही न आवरणारी, काही निष्कपटी, काही उद्योग करणारी, काही स्वस्थ बसणारी, काही उपासीन, काही प्रेमयुक्त आणि काही तीव्र बुद्धीची. एके गुरनिते सावधे, असलगे, एके अगाधे, एके उदारे अतिबद्धे क्रुद्धे एके. काही बेसावध, काही सावध, काही सुंदर, काही गंभीर, काही उदार, काही कृपण, काही रागीट. एके शांते सन्मदे स्तब्धे, एके सानंदे गर्जिते निशब्दे सौम्ये एके. काही शांत, काही चांगल्या मदाने युक्त, काही निरुपयोगी, काही आनंदयुक्त, काही ओरडणारी, काही न बोलणारी, काही सौम्य. एके सभिलाषे विरक्ते उन्निद्रिते, एके निद्रिते परितुष्टे, एके आर्ते प्रसन्ने एक. काही लोभी, काही विरक्त, काही जागृत, काही निजणारी, काही संतोषी, काही दुःखी व काही प्रसन्न. एके अशस्त्रे सशस्त्रे, एके रौद्रे अतिमित्रे भयानके, एके विचित्रे लयस्थे एके. काही निशस्त्र आहेत, काही शस्त्रधारी, काही उग्र, काही भयंकर, काही चित्रविचित्र आणि काही समाधिस्थ. एके जनलीला विलासे, एके पालनशीले लालसे, एके संहारके सावेशे साक्षीभूते एके. काही जनांच्या लीलेत निमग्न, काही प्रीतीने पालन करणारी, काही क्रोधाने संहार करणारी व काही साक्षीभूत. एवं नाना विधे परिभवसे आणि दिव्य तेज प्रकाशे, देवीची एक एका ऐसे वर्णही नव्हे. ह्याप्रमाणे नाना प्रकारची पुष्कळ आणि तेजस्वी व त्याचप्रमाणे निरनिराळ्या वर्णाची आहेत. एके तातले सांडे पंधरे, तैसी कपिल वर्णे अपारे, एके सर्वांगी जैसे सेंदुरे डवरले नभ. काही तावलेल्या सोन्याप्रमाणे, त्याचप्रमाणे शेकडो पिंगट वर्णाची. आकाश अस्तमान समयी सुशोभित दिसते त्याप्रमाणे काही काही तांबड्या रंगाची. एके सावियाची चुळकी, जैसे ब्रह्मकटाह खचिले माणिकी, एके अरुणोदया सारिखी कुंकुमवर्णी. काही तोरमल्ल्याप्रमाणे लहान, जसे काही सर्व ब्रह्मांड मानकांनी भरलेले आहे अशी शोभणारी. काही अरुणोदयाप्रमाणे तांबड्या वर्णाची. एके शुद्ध स्फटिक सोज्वळे, एके इंद्रनीळ सुनीळे, एके अंजनवर्णे सकाळे रक्तवर्णे एके. काही शुद्ध स्फटिकाप्रमाणे स्वच्छ पांढरी, काही इंद्रनील मण्याप्रमाणे निळी,
काही काजळासारखी काळी, काही रक्ताप्रमाणे लाल. एके लसत कांचन सम पिवळी, एके नवजल दशामळी, एके चापे गौरी केवळी हरिते एके. काही ताव दिलेल्या सोन्याप्रमाणे पिवळी, काही नव्या मेघाप्रमाणे श्यामवर्णाची, काही निवळ सोनचाफ्याप्रमाणे पिवळी, काही हिरवीगार. एके तप्त ताम्र तांबडी, एके श्वेतचंद्र चोखडी, ऐसी नाना वर्णे रूपडी देखे माझी. हे जसे भिन्न रंग आहेत त्याप्रमाणे भिन्न भिन्न आकृती आहेत की ज्या आकृतीच्या सौंदर्यापुढे मदनही लाजून शरण आला. हे जैसे का आनान वर्ण, तैसे आकृतीही अनारिसेपण. लाजा कंदर्प रिघाला शरण, तैसी सुंदरे एक एके. हे जसे भिन्न रंग आहेत त्याप्रमाणे भिन्न भिन्न आकृती आहेत की ज्या आकृतीच्या सौंदर्यापुढे मदनही लाजून शरण आला. एके अतिलावण्य साकारे, एक स्निग्ध वपू मनोहरे, शृंगार श्रियेची भांडारे उघडली जैसी. काही बांधेसूत, काही तेजपुंज, काही मनोहर, जणू काय शृंगार लक्ष्मीचे जामदार खानेच उघडले आहेत. एके पिनावय मासाळे, एके शुष्के अतिविक्राळे, एके दीर्घकंठे विताळे विकटे एके. काही गोंडस, काही किटकिडीत, काही अतिविक्राळ, काही उंच मानेची, काही मोठ्या डोक्यांची भयंकर. एवं नाना विधाकृती, या पाहता पारू नाही. सुभद्रापती यांच्या एकेकी अंगाप्रती देख पा जग. हे सुभद्रापते, याप्रमाणे माझ्या रूपाच्या शेकडो आकृती आहेत व त्या पाहू गेले असता त्याचा पार लागणारा नसून या एका एका रूपाच्या एका एका अवयवांवर सर्व जग भरलेले आहे ते पहा. पश्यादित्यान् वसून् रुद्रान्, अश्विनौ मरुतस्तथा, बहुन्यदृष्टपूर्वाणि पश्ययाश्चर्याणि भारत. आपण इथे थांबूयात. ठीक आहे. हे म्हणू दे पसायदान. आता विश्वात्मके देवे, येने वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेघे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊन तिही लोकी,
भजी जो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा विजये होवा वेजी एथ मने श्री विश्वेश्वराऊ हा होईल दान पसाऊ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं धन्यवाद ताई म्हणायला संधी दिल्याबद्दल. ताई सुंदर अगदी. हो खूपच सुंदर झालं, छान. धन्यवाद दादा. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने धाडस केलं. पहिल्यांदाच म्हंटले मी तुमच्या म्हणजे असं ह्याच्या पुढं अजून वाचायला थोडी आता तुमच्याकडे केली. छान छान छान. आपल्यापैकी कुणाला काही अजून बोलायचं आहे का? बोल. हँड रेस करा म्हणजे मग हे करता येईल, अनम्यूट करता येईल. किंवा मेसेज टाका. बोला दादा, तुम्ही बोला. हा पहा, म्हणजे आज आपण विश्वरूप दर्शनातल्या ज्या ओव्या आज वाचतोय त्याच्यामध्ये फार सुंदर असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे की परमेश्वर म्हणजे किती दयाळू आहे याचा वर्णन करताना माऊली किती सुंदर प्रकारे असं म्हणतात, जसं मेघ पाऊस बरसत असतो चातकासाठीच असतो असं नाही, तो सर्वांसाठी तो बरसतो. परमेश्वराला जो जो शरण गेला, मग ती पुतना असो, शिशुपालने विरोध केलेला असो, अशा त्याच्या शत्रूंना सुद्धा त्यांनी टाकलेला आहे आणि त्यांना त्याच्या लोकाला तो घेऊन गेलेला आहे. म्हणजे त्या परमेश्वराचं गुणनिधान किती अनंत आहे याचं वर्णन आपल्याला माऊली करतात. तर असं म्हटलेलं आहे की कल्पवृक्षाच्या खाली जाऊन मागताना संकोच तरी का करावा, तर त्याचं प्रेमच इतकं आहे की त्या प्रेमाची काही लीलाच वर्णता येणं अशक्य आहे. आणि त्याची उत्कंठता म्हणजे तहान लागलेल्या मनुष्याला जसं समुद्र दिला जाईल तसंच तेव्हा आहे. म्हणजे ईश्वराची प्राप्ती किंवा ईश्वराचं जे प्रेम मिळेल ते त्या समुद्रा इतकं मोठं आहे. असं ते अमृताचं पानच आहे असं माऊली आपल्याला सांगतात. आणि त्याच्याही पेक्षाही पुढे जाऊन म्हणजे उपकार करणाऱ्यांवर किती उपकार परमेश्वर करतो. म्हणजे त्या गणिकेनी मरते क्षणी फक्त राघोबा म्हटलं तर तिलाही निज पदाला परमेश्वर घेऊन गेलेले आहेत. असं सुंदर वर्णन अनेक माऊली करतात, अनेक अभंगात सुद्धा आपल्याला असं दिसतं. बरोबर. म्हणण्याचा उद्देश काय की त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये असं म्हणतात की विश्वरूप दाखवताना ते विश्वरूप पाहण्याचं सामर्थ्य अर्जुनाकडे आहे की नाही. अर्जुन म्हणतो पहिल्यांदा मला ती दृष्टी द्या की मी तुमचं ते विशिष्ट असं विश्वरूप पाहू शकेन. आणि ती दृष्टी त्याला प्राप्त झाल्यानंतर म्हणजे स्वप्नातून तो जागा झाल्यानंतर जशी ब्रह्मांड दिसायला लागतात तशा पद्धतीने त्या विश्वरूपांमध्ये त्याला वेगवेगळे रस, वेगवेगळ्या व्यक्ती, वेगवेगळे रंग, वेगवेगळे स्फटिकासारखं त्याचं सौंदर्य, अशा अनेक गूढ अत्यंत म्हणजे सुंदर अशी रूप दिसायला लागली आणि त्या प्रत्येक रूपामध्ये एक स्वतंत्र असं जग दिसायला लागलं. म्हणजे त्याचं वर्णन सुद्धा शब्दात मांडता येणार नाही अशा प्रकारचं ते रूप आहे. म्हणजे जसं सोनं
सर्व अलंकार अलंकार कितीतरी अनंत प्रकारचे अलंकार घडवता येत असतात, परंतु त्याच्यामध्ये असणारं सोनं जसं समान आहे, बरोबर. किंवा इंद्रनील मल्याप्रमाणाचं वर्णन फार सुंदर केलंय. म्हणजे निळी असलेली, काजळाच्या पर्वत इतकी काही असलेली काही रूप आहेत, स्फटिकासारखी आहेत, सोन्यासारखी पिवळ्या रंगाची आहेत, मेघवर्णाची आहेत, चाफ्यासारखी सुंदर आणि गोरी आहेत, तांबडी आहेत, शुभ्रचंद्रासारखी शुद्ध आहेत, नाना रंगांनी युक्त अशी आहेत, आणि ज्याला लक्ष्मीपासून मदन सुद्धा शरण आलेला आहे, बरोबर. असा तो परमेश्वराचं वर्णन माऊली करतात. म्हणजे तो परमेश्वर कसा एका विशिष्ट आकृतीत बांधलेला आहे का नाही, तो अनंत आकृतींनी युक्त आहे, ज्याच्या शरीराचा एक एक भाग सुद्धा संपूर्ण जग आहे, असं तो आहे. म्हणजे असं पहा, शंकराचार्य किंवा आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये वर्णन करताना या ब्रह्मांडामध्ये 3 लोक आहेत असं म्हणतात. त्या ब्रह्मांडाच्या कवचाच्या बाहेर 4 लोक आहेत. त्यातला सर्वात उत्तम लोक म्हणजे सत्यलोक आहे. आता एवढं ब्रह्मांड किती मोठं असेल आणि त्याच्या पुढेही विश्व आहे, आणि मग परमेश्वर कसा आहे, तर या सर्वांच्याही दश अंगुळ पुरून उरलेला आहे, इतका तो विश्वरूप आहे. आता वर्णन आपल्याकडे केलेलं आहे, ज्याचा म्हणजे ज्याची सुरुवात सांगता येत नाही, ज्याचा अंत सांगता येत नाही, ज्याची सुरुवात कुठे झाली, ज्याचं चरण कुठे, ज्याचा मस्तक कुठे आहे, हेही सांगता येणं अशक्य आहे. अशा त्या विश्व रूपापुढे अचंबित होणं एवढंच आपल्या हातात आहे, आणि त्याला फक्त ते अचंबित होऊन त्याला शरण जाणं, म्हणजे त्या रूपाचं जर का किंवा त्याच्या ऐश्वर्याचं, त्याच्या तरी असलेल्या गुणांचं वर्णन करणं म्हणजे गवताच्या तृणाने अख्खं जंगलाचं वर्णन करण्यासारखं जसं होईल, तसाच तो प्रकार आहे. म्हणजे इतकं ते सुंदर आणि मोठं आहे. त्या विश्वरूपी म्हणजे काय परमात्म्यापुढे आपण अणुमात्र देखील नाही, म्हणजे परमाणूंपेक्षाही छोटेसे आहोत. अशा त्या विश्वरूपी असलेल्या परमेश्वराचं साक्षात दर्शन अर्जुनाला जेव्हा घडत असेल, तेव्हा तो किती भावनांनी भरून गेला असेल याची कल्पना देखील मला करवत नाही. म्हणजे अचंबित झाला असेल, घाबरला असेल, आनंदाने व्याकुळ झाला असेल, प्रेम भरून आला असेल, डोळ्यातून अश्रू वाहत असतील, काय होत नसेल त्याला त्या क्षणाला. म्हणजे असं रूप पाहिल्यावर म्हणजे त्याचा विचार जरी केला तरी इतकं गदगद व्हायला होतं की शब्द फुटत नाहीत तोंडातून. तर प्रत्यक्ष पाहणाऱ्या अर्जुनाला काय अवस्था होत असेल त्याचं वर्णन सुद्धा मी करू शकत नाही. म्हणजे ते माझ्या बुद्धीच्या, माझ्या वाणीच्या, माझ्या सगळ्याच गोष्टीच्या पलीकडचं आहे असं, बरोबर. आणि माऊलींचं वर्णन फक्त वाचावं आणि माऊलींच्या वर्णनात रमून जावं एवढंच आपण करू शकतो असं मला विश्वरूप वाचताना वाटतं. त्याच्यावर बोलण्यासारखं काही, म्हणजे त्याच्या पुढेही बोलण्यासारखं काही नाही, त्याच्या मागेही बोलण्यासारखं काही नाही. म्हणजे तेच सर्वस्व आहे. म्हणजे माऊलींचा हा जो काही ह्या ज्या काही ओव्या आहेत त्याच्यामध्येच सर्वस्व आलेलं आहे. म्हणजे त्याच्या पुढेही काही सांगण्यासारखं नाही, मागेही काही सांगण्यासारखं नाही. ते आहे ते पण सांगण्यासारखं आपल्याला जमणार नाही, असं ते वर्णन आहे. म्हणजे आपण फक्त त्या वर्णनाचा, त्या विश्वरूपाच्या वेगळ्या स्वरूपांचा आनंद घेऊयात एवढंच मी सर्वांना विनंती करू शकतो. बरं, ठीक. अजून कोणाला काही सांगायचंय? दादा आपणच सूचना देऊयात. हॅलो दादा. सॉरी, मी म्यूट झालो. देऊयात की ज्ञानेश्वरीसाठी जर कोणी ग्रुप मधून वेगवेगळ्या ग्रुप मधून येत असेल. हा, आपल्याला म्हणजे ज्ञानेश्वरी